मग उसतली भानगड, मग उसतली भानगड, मग उसतली भानगड. या ना तात्या. तात्या पाणी बस. कसं काय अचानक केलं तात्या? 2-3 दिवस झालं मला झोप नाही. काय झालं तात्या? गावात चर्चा. कशाची? 2-4 लोक मला म्हणाले की तुझे जावई एका मुलीला घेऊन पळून गेले. नेमकं काय? नाही तात्या, असं काही नाहीये. तुम्हाला तुमच्या लेकीवर जरी विश्वास आहे ना? विश्वास आहे. लोकांचं काय ऐकू नका तात्या, असं काही नाहीये. मला सांग, आमच्या पोटाचा गोळा आहे. तुझं जर असं वाईट झालं तर काय होईल आमचं? चांगलं ऐकायला मिळू दे. आणि माझा विश्वास माझ्या जावावर पण आहे. बस झालं तर ना. आता तुम्ही अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. छान. आता आपण जेवण करूया. ठीक आहे, जाऊ. आणि आईला सांगा बरं का टेन्शन सांगणार घेऊ ना, म्हणून. सांगणार. तुम्ही एक टेन्शन घाल, परत आई दुसरी. नाही नाही काय चाललं. साहेब साहेब लाईन मॅन आले. आलं का? नमस्ते साहेब. नमस्ते. बसा. साहेब तुम्ही बोलवलं मला? नवीन लाईनमॅन तुम्हीच आहे का? हो साहेब. बरं बरं. काम होतं जरा. सांगा की साहेब. होईल का पण? बघू साहेब, प्रयत्न तर करतो. ठीक आहे. मी आता डायरेक्ट मुद्द्यावर येतो. हां साहेब बोला. सरपंच माहीत आहे का? सरपंच आपल्या गावातला. हो माहिती आहे की. आजच्या आज हां त्या घरातली लाईट तोडायची. ठीक आहे साहेब. ती फक्त चक्क नाही, 2 दिवसानं सगळी सोय केली जाईल. त्यांचं बघून घ्यायचं. होय साहेब. काय बघतो की. मी जरा बाहेर गेलो नाही, त्याच्यामुळे एवढ्यात भागून घ्यायचं. साहेब पण अवघड वाटायला लागले हो साहेब. नाही काय होत नाही. आजच्या आज लाईट कट झाली. बरं साहेब, बघतो, प्रयत्न तर करतो साहेब. घेऊन जा. येऊ का साहेब? सरपंचीन बाई, आता बघ तुझी कशी हळूहळू वाट लावतो. पत्त्याचं नव्हतं करतो बघ तुला. बघ आता मला पण आमदार म्हणतात. ए काजल, काजल काय? कुठं निघाली इतक्या उन्हात? मागची चापट विसरलाच वाटतं. हाय का? मी तुझी कोणतीच गोष्ट विसरत नाही. तरी चापट काय चीज आहे? मुताड पिऊन आला की काय? ती काय काय असून माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. आणि तुलाही माझ्यावर प्रेम करावंच लागतं. जास्त मास दाखवायचा नाही बरं का, नाहीतर हिळ्यानीच नरडा कापील तुझं. नरड काय कापतेस? काळीच काप काळीच. हट.
तुझ्या नालायकाच्या नादी लागून काय उपयोग नाही. नादी लागून इथं तुझ्या नादाला लागून इथं बेवडा झालोय मी. तर वेळ लागले सगळं आयुष्याचं आणि नादाला लागले. बोला लाईनमॅन साहेब. काय काका बोला की. काय नाव काय गोठा झालता का? जरा वायर खराब झालं एक जणाचं. बरं बरं बरं. गावात आता लय राडा झालाय. कशाचं? काय ही लाईन जोडी जोडी दुसरीच लाईन जोडायला लागलात तुम्ही. कशाची दुसरी लाईन? काय समजा बावाटा उठला गावात. माझा कशाचा बाबाट उठला? शिकल्या सवारलेली माणसं तर साहेब तुम्ही असे ओसात पुरी घेऊन जावं लागतं का शिकल्या सवारलेल्या माणसानी? काय राव काका तुम्ही बी काय बी बोलायला लागला. तुम्ही कशाला गावातल्याच ऐकता हो मला सांगा बरं तुम्ही. पण साहेब काही म्हणा तुमच्या चेहऱ्याकडे बघून का नाही वाटत नाही तुम्ही इतकं चाबरून चाटाळ असताना म्हणून राव. काय काका मी काय केलंय काय की तुम्हाला कोणी बी काय बी सांगतोय तुम्ही मला येऊन बोलायला इथं. हो का साहेब चांगलं काम सांगणं माझं आहे. तुम्ही तुमचं बघा आता. नाही नाही चांगलं वागायचं का वाईट वागायची? चालतंय चालतंय येऊ का मग? चालतंय चालतंय ऐकतो तुमचं काका. बरं बरं. करण्या दिस आला. अय करण्या करण्या अय करण्या अय पोरा करण्या सर नर पसरले ना तू झोपलाच बेटे. उठ उठ की का झोपलाय तर करणे उठून तुझ्या बापाचं खाऊन झोपलं का? तुझ्या बापाचं खाऊन झोपलं का? काय सरणार पसरले पसरला. अरे मी चार नाव पसरीन ना तुझ्या गाव पसरीन. तुझा काय संबंध आहे मला उठवायचा? तुला म्हणलं होतं का नाही आमच्या गावात दिसायचं नाही? कस काय गावात आलं? काय तुझ्या बापाचं गाव आहे काय? कोणाचं? तुझ्या बापाचं गाव आहे. नीट बोल. तो हाणू हा तुला सांगतोय. त्या लाईनमॅननं बोललेलं म्हणून आलोय. कशाला? सेटिंग लावून देतो म्हणला माझी. सेटिंग? हा बस की बसला का नाही? सर की पलीकड मग जागा ती की मला बसायला. हो पलीकड बोल. कोणा संग सेटिंगला? नाही ते सांगू शकत नाही मी. लाईन मी बोलले. हा लाईन. बरं आता तुम्हाला नीट आहे. हा नीट निघायची तू. हे आटलं करत जाऊ तुला सांगतो. हा नाही रे माझं बापाची गाडी आहे मस्त आले काय तुला? आलीस का? अहो काय झालं एवढं काय गडबड यायला? ऐक तू माझं ऐक. आपल्याला काय करायचं गावात सगळा बोबाटा झालाय. आपल्याला पटकन गाव सोडून निघून जायचंय. अहो पण तुमची नोकरी. अगं माझं ऐक नोकरीचं जाऊ दे. मी साहेबांना सांगितलंय सगळं. तू माझं ऐक. जा अहो हा निर्णय नाही बरोबर वाटत. बॅग घेऊन ये. माझं ऐक तू. जा जा जा. हे बघ सोने तू चाललीस पोहून त्याच्यासोबत पण विश्वास आहे का त्याच्यावर? नाहीतर यायचं 2-3 दिवसांनी महागार घेऊन. ओय मै पूर्ण विश्वास आहे त्याच्यावर माझा. होय बघ किती वेळ झालं मग येणं? येईल ना. बघ आला. बस लवकर पटकन. बस बस लवकर पटकन. थँक्स माय. काय काळजी घे. काळजी घ्या तुम्ही पण. बाय. हो मॅडम यावं लागलं. हा ती तुमची स्कूटी होय. उद्या नक्की आणून देतो बरं का. केली का व्यवस्थित? पण केली मग आणून द्या नक्की. बघ तुला म्हणलं होतं का नाही सरपंच बाई तर सूर्याचा 100% लपड आहे म्हणून. अरे पण तुला काय करायचं अन्याय? तू का बघ त्या बिचाऱ्याच्या मागे लागला रे? अरे माझा जीव जळला रे तिच्यावर. अरे तुला सांगतो उगा नको त्या बिचाऱ्याच्या मागे लागू.
एक वेळेस सूर्याचा मर्डर करील बघ काय? पण सरपंच बाईला कधी सोडू शकत नाही. नको बघ तसं काय अडवणी करू बटे. आणि ती काय अशी भेटणार आहे तुला? हा तिला उचलूनच नाही लागलं परत पुन्हा. काय म्हणतोस? हा काय आता रानात चहा पाणी. नाही ते राहू द्या, मला स्कूटी फक्त आणून दिलं तरी खूप झालं. हा बरं ठीक आहे. मी वाट बघते, घरीच आहे. आणून द्या. हो हो हो. आला भारी सांगितलं बघ, एवढा चान्स आहे बघ एक. नाही दादा. आणि क्षण आली अरे, ती नको नको जाऊ दे. आलेली संधी डोलायची नाही. अरे, ती गलतीने डोक्यात आलं माझ्या. नको नको नाही नाही चुकून आलं रे थोडा चालली चालली ती चल लवकर. नको. अरे ऐक उचलून नेऊ. एवढा चान्स आहे. अरे, गणप्या. नको, नको. ऐक माझं, ऐक, ऐक, तू तू चल. हो हो गेली चालली. अरे, जाऊ दे जाऊ दे. अरे, चल ऐक माझं. नको, ऐक रे. चल रे ऐक उगा. रे. हे गणप्या आली बघ. आली आली चल लवकर. कोण आहे? हे धरीला उचल लवकर. चल लवकर लवकर चल लवकर चल. कपड्याचं साबण कुठलं द्यायचं? रिन द्या की. शॅम्पूची पुढे द्या सनसेट. काजल थांबकी जरा. काय रे? काम आहे तुझ्याकडे. काय काम आहे तुझं? तुला काय माहित नाही काय सांगितलेलं मागल दी? मागची धुलाई विसरलाच वाटतं तू. ही नाही विसरलो मी. काय तुला प्रेम करायचं आहे का नाही सांगा आताच. ऐ पागल मजनू, पुन्हा का मागे फिरकलास ना तर साबण संपूस तर धुईल तुला. संपू अगर काय हो, तुला प्रेम करायचं का नाही ती सांगा आताच. तुला काम धंदा आहे का नाही? काय समजा कामधंदा सोडून तर तुझ्या मागे लागलोय. माझ्या मागे लागलाय म्हणे. चल तुझ्यासारखे 56 पाले. पटवीन तर तुलाच पटवीन. बघत राहतो. चल पण. हो बघू. सच्या आला तुझं काय आयटम दिसताना बघ झाडीत असते दररोज. तू गेलं रे गावा फिवायला गेलं काय? नाही रे असेल की घरातच. व्हायला तू करण्या बेवडा आला बघ मजनू. करणे आले पिऊन. आता पिणं फार काजलीच्या प्रेमात पागलच झाले बघ. काजल कुठे गेली म्हणलं? ए यार करण शेठ. काय तुम्ही जेव्हा बघन तेव्हा भांडण करताय राव. चकोले पुराणा काय अहो काय काय बोलतोय करण शेठ? तुम्ही काय बोलायला लागला मला? इथं तिथं कुस्ती कर ना कराव बसा इथं. ए यार गप ना गप ना. काय तुला काय करण शेठ तुम्ही जाऊ द्या. मी म्हणलेलं नाही काल बिली तुम्ही बघून घ्यायचं काय. अरे जाऊ द्या रे काय उगं भांडण करता. ए गप नाही गप ए गप करण शेठ काय पिऊन आले ते राहून त्या नादी लागतं का रे. तू बी छान आहेस ना तू. हो करण शेठ. ए गप्पा ना काय काय लागता तुम्ही बी. काय बेवड्याच्या नादी लागला तुम्ही बी. शिवानी कस काय ना काय मी आज यार. पण ह्याच टायमाला येत असते वर कधी येते का नाही काय मी यार. शिवानी नाही पण ही भवानी कोण आली इकडून?
मला करमना कुठे करमना मला करमना कुठे करमना मला करमना कुठे करमना लयच भारी पाखरू होता राव हे शिवानीपेक्षा भारी डोकं लावा लागत आहे. बर 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 नेत काय मग उचल तू का आला कावला तुझ्या काय झालं आता ही कोण नवीनच आहे म्हणला मी त्या शिवानीवर खरं प्रेम करतो माझी सेटिंग लावून आता हे तिसरीच्या मागे लागला काय अरे शिवानीवरच खरं प्रेम आहे माझं हे आपलं असंच टाइमपास टाइमपास हा जरा लाजत जा ज्याच्यावर आपण खरं प्रेम करतो ना त्याच्यावरच करायचं असते असला 10 बरीवर नाही. अरे दिसली भारी म्हणून बघत होतो लगेच प्रेम झालं का बट्या तुला अक्कलच नाही ते त्या कुत्र्याचा शिपट असा नसतो का किती बी नळीत घाला वाकडं ती वाकडत काय अवघड बस झालं तुला शहाणा माहिती मला आला असं त्या छकुलीला भेटायला टी शर्टन बी शर्टन छकुलीलाच भेटायला चालला ना तू नाही बाबा अरे ऐक ना 2-4 दिवस झालं छकुली दिसा नाही रे नाही तर मला कुठे बी आडवीत असते गेले असं गावाला कुठं बरं जाऊ दे ते काय झालंय घरी बायकोनं चाय बी नाही ठेवली घराची आता रानात चालू लय भूक लागली चल यायचं तुला जेवायला आता कळत असन भूक लागलीवर बायकोची किंमत हा जाऊ दे ना होय रे भारी माल होता मला म्हणतो बघ होतो तू बरं लाईन मारतो आता नाही नाही शिवानी काय येत नाही चल हा चल बाबा तुझ्या नादानं 2-3 घास मला जास्त मला काय वाटलं शिवानी येईन म्हणून चल वहिनीचा हात लय दिवसात खाल्लंच नाही चल काम करते सगळं शेतातलं काम बिम करते शेंदाडा तुला अक्कल आहे का एवढी बिचारी बायको काम करते एकटी तू हिंडतो कुत्रे मारी बस तुला कळायला पाहिजे काही बस त्या बायको देखो इज्जत नाही तुला इज्जत नाही पूजा चावी नाही ठेवली घरची काय नाही डबा आणलाय का मी नाही आणला वहिनी कांद्याला पाणी चालू वाटतंय ना ए पूजा तुला अक्कल बिकल आहे का नाही का डबा आणत नसते जेवणाचा जायचं ना त्याच साठवीकडं गिळायला लय बारशेन खायची सवय लागली ना ए पूजा नीट बोला मित्र देखता माझी इज्जत घालू नको हा माहिती मित्र कसा आहे आणि तुम्ही किती छान आहे ते पण माहिती यासाठी माझ्याशी लग्न केलं का बारशेन खायचं होतं तर काही गरज होती का लग्न करायची तू नीट बोल बर का नाही तर त्या खोऱ्यानंच मारीन बघ मारा ना कसं मारते मी पण पाहते चुका करते स्वतःने बोलायचं मला मी ना मार बिर खाऊन घेत लेट लागली रे तोंड वाजवायला शिणानं तुला चल चल तू घरी ये तुला दाखवतो काय नको दाखव चल तू चुकी चल आणि संध्याकाळी काय घरी यायचं नाही तिकडच जायचं शेण खायला भाकरी बिकरी काहीच भेटणार नाही सोड रे हिला बघतो तू बघू चल चल तुला बघतो तू ये घरी हा ये घरी तुला असा बघेन ना काय नको बघू तिच्याकडे तू चुकी लागली काय नाटक कराय चूक तू येन तिला बोलत होय तू लाज वाटायला पाहिजे सूर्या बघायचं का तुला हा दाखव काय दाखवणार आहे ते दाखव उभा कापेन अरे काप तू माझ्या नादाला लागू नको ए इज्जती गचुरून सोड गचुरी सोडीत नाही सोडीत काय करणार गचुरी सोड तुझ्या माहिती गेली अरे नाही सोडीत सोड गचुरी ए दगड बघायचं
तू माझ्या नादाला बिपलू नको हा. चल निघ चल निघ जायला तुला ए काय म्हणलं रे तर रे थांब सांगा ए थांब. ए गणप्या गणप्या का पागल बिगल झालास का काय तू खरं तुला तिच्यावर नजर ठेवायला लावली का झोपायला लागलास तू फराकत. अरे आता झोपलो तर कसा डोळा कळलंच नाही रे. बरं उठ उठ जेवण आणलंय तिनं बी काय खाल्लेलं नाही. मोठं किती सारखी काहीतरी काय झोपतोसला का तू उठ की मग आता उठ तिला उठवावं लागल तिला खाऊ घालावं लागल काहीतरी. आणखी बोलू आणखी इकडे अनवडीत मॅडम ओ मॅडम मॅडम ओ मॅडम उठा की जेवण आणलंय. मॅडम ओ मॅडम उठा की. काय झालं रे? लेक्चर झालं? लेक्चर बी आली काय? हात मारते काय? मॅडम झोपा इथे तुम्ही. तिला मारतोस का बेटीच्या? अरे काय मग काय मार खातो का तिचा? अरे माझा जीव जाळला तिच्यावर. काय जीव झाला मार खातो का आता? गप तू काय काय गप किती 100 लाता खाईल तिच्यासाठी मी. काय खाशील तू? गप काय तू. तिला उठव तिला उठव जरा तिला बघू दे. तू जेवण करून घे तिची पुन्हा जेवण. तिला उठवलं जा झोपू दे तिला. मारलंच बेटी तुला अक्कल बिक्कल नाही का रे? तंगड तोडतो तो थांब. बस इथे खाली. काय बसतो उगा नाटक करू नको. तिला कशाला मारलास तू? मग काय करू तुझ्यासाठीच केलं ना मी. अरे माझ्यासाठी करला मग तिला मारतोस होय. मग काय करू अरे माझा जीव आहे ती. म्हणून आता खातो. अरे 100 लाता खाईल तुला काय करायचं? गप बस की तू. अरे तू माझा मित्र आहे म्हणून मी तिला मारले. अरे पण माझं प्रेम आहे ती. तुला कळतंय का काय? गप बस आता जेवण कर. ती पुन्हा जेवण उठल्यावर मी खाऊ घालतो तिला. पाणी मार तोंडावर तुझ्या उठव तिला झोपू तिला. धर पाणी मार. अरे चेक करायला राहू दे गप बाबा तुझी तू खा की तुकडा. चल तू बी खा चल. मला नाही मी तिला जीव घालतो बघतो माझी पुन्हा तू जेव आधी. तुला इथं बसायचं असते. लय नालायकपणा केलाच बघतो. म्हणजे मीच नालायकपणा केला अजून. मारायचं असते का रे तिला? मग काय करायचं मार खायचा तिचा. मारा नाही पाहिजे होतच. मारा नाही पाहिजे. तिला लागली का लाथ? मारायला मला काय करा ना 100 लाथा लागू दे रे. अरे तू आणि येडा बिडा झाला घर हा. माझच घेऊन बसलास बाबा तू. पूजा इकडं येडी आहेस का ग तू? लोकांचं ऐकते काय बी म्हणे ती मला. त्या दुकानवाल्या काकू पण तेच सांगत होत्या आणि शेजारच्या बाया त्या पण तेच बोलत्या. म्हणून तुझा नवरा गेला होता चोकलेला घेऊन उसात. अख्खं गाव तेच बोलतंय. म्हणजे तुझा विश्वासच नाही आता माझ्यावर. होता कालपर्यंत होता आता नाही राहिलं. येडी आहेस का ग तू? हा लोकांचं ऐकायचं ना आपलं घरातलं वाटलं करायचं. इकडे बघ इकडे बघ माफ कर बस का. हां तुझ्या गळ्या शपथ ना असं कधीच वागणार नाही. अगं तुम्हाला काळजात तुकडा आहे ग तुझ्या. ऐकायचं चल बरं उठ जेवायला उठ. जाते छकुलीकडेच जा जेवायला. मी केलेलं कुठं गोड लागणार आहे तुम्हाला? आणि मी स्वयंपाक पण नाही बनवलेला काही. बरं इकडे बघ इकडं
तुझ्या शपथ ना आता कधीच असं वागणार नाही बस का. बघा बघ हो डोळे पुस. येड्यावानी करीत येऊ ग. अगं माझा लय जीव आहे ग तुझ्यावर. तुम्हाला काय वाटतं माझं नाही का? मी म्हणलं का कधी तसं. माझं पण खूप प्रेम आहे तुमचं. मला नाही आवडत तुम्ही दुसरं बायांक गेलेलं. मला काय कोणत्याच बाईला नाही आवडायचं तिचा नवरा दुसरीकडे तोंड मारायला गेलेला. माफ कर चल बरं जेवण करू चल. हा तू बी उपाशी आहे सकाळपासून. मला बी उपाशी मारलं डोळे पुस बरं. चल तू भाकरी टाक 2-3 लगेच भाजी करतो. बरं हो चल कोणाचं फुलं आहे माझं. होय गंप्या. अरे उठ उठ सर पळून गेली. अरे होय उठ लवकर. बॅटरी कुठे बॅटरी गेली लवकर बॅटरी. आवाज गेला काय काय रे लक्षात झालं बघ आता. चल लवकर लवकर आवाज गेली ना काय ना बघ आपली निजली जाता. अरे अन्या दमाने बोल बाबा. तुझ्या आवाजानं पळून बिळून जाईल. गप्प बस जरा. कशी बांधली होतीस तिला. काय सांगू तुला आता. काय सांगतो तू बॅटरी लावू बाबा नीट. तिकडे इकडे बघ नीट. लय अवघड होऊन बसले रे बाबा देवा. कुठं लपून बसली का कुठं गेली काय कळा ना. तिकडे लाव बरं सारा. तिकडे लाव तिकडे बहुतेक तिकडे बरोबर ओसात सर्व सगळं सर्व सगळं ओसात बसली असेल. हो लय अवघड होऊन बसले. काय पश्या काय थंडी पडली लागली बरं. मरायची थंडी पडली ना काय जरा शिकुटी केल्यापासून बरं वाटलं गाड्या. पश्या हर कोण बाय आली ही हाडळ आहे काय. उगं तुझं ऐकलं रे बाबा तिला उचललं. जाऊ दे बाबा आता जाऊ दे. मग तू ती जर गावात गेली ना काय नाही जीव जास्त हात बघ आपला. लय अवघड होऊन बसले बाबा. अवघड नाही लयच अवघड झाले ती. हे काम कर आता. अयो बघ वा सगळीकडे काय करू. अगं माय वरच्या आलेला जाऊ. तिकडे जाऊन बघू. तिकडे जायचं तिकडे जाऊ. चल आता मग आता हुडकेल्याशिवाय तर इलाज नाही. हा आता काय करणार बघ. दिसते का नाही बाबा. कुठं गेली असेल रे. अयो अगं माय कुठं लपून तर बसली नाही. चल बरं तिकडे बघू. काय तुझ्या नादी लागून काय कुठं नाही केलाय नाही. लय अवघड बाबा. देव पाट पाट कोण एवढं पसरलं असं बाबा रोडवर. अरे देव साडी दिसायला लागली रे देव. अरे देव कोण बाई असं बाबा.
अयो ही तर मॅडम इथे मॅडम हो मॅडम अरे देवा हो मॅडम अरे देवा 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 अयो काय झालं असं हात बी बांधल्यात रे अयो ते हात तर सोडतो बाबा देवा हो काय रे अवघड रे झालं रे समजा ही मॅडम हो मॅडम मॅडम हो मॅडम मॅडम उठा उठा चला बरं घरी जायचं अरे देवा 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 कशामुळे इकडं आल्या असत्या आणि काय झालं बाबा देवा उठा हळूच हळूच उठा सावकाश उठा सावकाश उठा अरे देवा अवघड रे हळूच हळूच सावकाश 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 हळूच अरे अरे कुणी मारलं रे लक्ष्मी ए लक्ष्मी मॅडम मॅडम आहेत का मॅडम आहेत की घरात आहेत ना हो अगं काय सांगू तुला ह्या मॅडमला कसं तरी वाचवलं तवर उभं राहणार ऊसात कोणीतरी बोलली मारून टाकली कोणाची होती अगं काय माहिती मला बी माहित नाही मला आता कळालं म्हणून म्हणलं मॅडमला बघावा आहेत का नाही घरी आहेत ना व्यवस्थित आहेत ना हो व्यवस्थित बरं 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 मी काय करतो आता आता जातो राहणार समजी बघतो चौकशी करून पुन्हा माघार येतो तो मॅडमला चहा पाणी हो हो तुम्ही जावा मी घेते की त्यांची काळजी हो चालतं येऊ का हो मग हो घेते काय गणेशराव या या कसं काय वाट चुकली आमच्या शेतात चाललो होतो इकडं कुठं म्हणलं यावं तुम्हाला भेटायला असं होय हा काय काम होतं काय नाही आलतो सहज लयच काम करता राव गणेशराव तुम्ही एवढं कुठं काम करीत असते वय तब्येतीकडे लक्ष द्या थोडं काय आलं माझ्या तब्येतीला आता अंगावर मास्तर राहायला तुमच्या मास नका कराय ना पण तो सारखं कुत्रे मारीत नाही हिंडत गावभर मी अयो शेतात काम करतोय तुम्ही तर आमची इज्जतच घेतली बा आल्या आल्या इज्जत काय अरे काहीतरी काम धंदे कर सांडवणी हिंडत राहतो नुसता गावभर करता येईन काम कामाचं काय रोजचंच काम आहे इथं मग एकटे चेक काय रानात कामाला हा एकटाचे मात्र गेलाय तालुक्याला मी एकटाच आलो आज शेतात ते शिवानी पण येत असते ना कामाला शिवानी येते पण 2-3 दिवसापासून ती मामाच तिकडे गेली जरा त्याच्यामुळे नाही मग मामाचीकडं का हा काय असं सहज गेली काय हा जरा लग्नाची विचार चालू आहे डोक्यात मामानी मुलगा बघितला एक लग्न हा कोणाचं शिवानीचं हा लग्न एवढ्या लवकर कस काय तुला काय करायचं एवढ्या चौकशाचं नाही पण थांबले असते 2-3 वर्ष अजून एवढी कम गडबड तसं नाही मुलगी वयात आली ना त्याच टायमाला लग्न करायला पाहिजे नाही पण तरी थोडं तुला चौकशाचं काय करायचंय तू आला काय आला आणि 2-3 वर्ष थांबले असते अजून मला काय म्हणायचं आम्ही कवर थांबू नाही तर काही करू तुला काय करत चौकशाचं तू आला काय आला ते सांग आधी अहो असं विचारलं सहज असंच काय आलं विचारलं तो काम काय काम काय नाही नाही ना उठलं की चल उठ सहज विचारलं होतं आम्हाला विचार उठ चुकलं बुवा आमचं गावात जाऊन ते कुत्रे हिंडत असेल त्यांच्या सामील व्हायचं जाय बस बोललो तुम्ही संगण झक मारली मी उठ म्हणलं ना लोकांना चांगलं सांगायला जावं आम्हाला नको सांगू ते चढायला लागले आमच्या कुत्रे मारत गाव बरं हिंडते ना आम्हाला ज्ञान द्यायला आले चलो द्या तुमचं चलो द्या अवघड झालं बघ लोकच या कोणी येत आहे चांगलं सांगायला गेलं आणि ते लागले आम्हाला चढायला आमच्या जातो का तू आता काय सूर्या तू इथं
आणि हे रानात गेलते काय? हा रानातूनच आले आता. बर बर. आणि हे तुटली का चप्पल? चप्पल तुटली ना. काय लय दिवसानं दिसली का काजले? आपण लहानपणी असताना खेळत होता का नदीच्या कडाला हे ते. ही आई ही ती कशी आहे? आई बी बरी आहे ती. बर बर. तो दोघं बोलतो तो दिसली का? आता गेली सोड काजलचा विषय तू. कस काय म्हणतो? अरे लय टाकून दिलं पोरगी ती. होय टाकून दिलं हा असं नका. आरती घेऊन जाईन उचर तुझ्या काजलला. उसाट हा आता सुट्टी नाही. अरे म्हणून तर त्याला गावातून हाकलून दिलंय त्याला बी त्याच्या बापाला बी. इतका नीच आहे का ते? अरे लय नीच आहे. अरे तू सोड. मी काय तर राहणारच राहतोय मी. चल तुला चहा बी पाचतो. चल घरी. नका नका मला घरी काम आहे ती. अगं चल चल काय येतच आहे. चल चल पडदिशीनं. बर. काय लय मोठा आहे काय तू? अरे लय कुठं आहे ती पोरग. हो मी बघितलं त्याला. त्याचा बाप बी लय कुठं आहे. चल आपण त्याचा पिक्चर बघितला. अरे चल पिक्चर करू आपण त्याच्यासोबत परत. बरं नाही मी आलोय जाऊन तिथं. हा सर मी बघून आलोय पण माझं म्हणणं होतं आता उद्या सकाळी तेवढं करावं. हां चालतं काय नाही ते फंटा पडलाय एक. हां बरं ठीक आहे सर. चालतंय हां घेतो करून. हां हो चालतं ठेवू का मग साहेब? हो. अगं सोने ही काय करायला लागली तू? गॅस संपलाय. अगं मग फोन तर करावा का नाही मला सांग बरं तू. तुम्ही कामात असताना फोन केला अगं फोन करायचा असतो. दूर लागायला मग काय होईल? तर जाऊ दे एक काम कर. अगदी कर आता आजच्या दिवस काय गॅस सगळा संपला. हो आता जाऊ दे. आता टायमिंग बी भरपूर झालाय बरं का. आता काय गॅस आता भेटणार बी नाही. जाऊ दे कर मग आता आजच्या दिवस काय. मला करमना कुठे करमना मला करमना कुठे करमना. जैन सर आलो आताच लोकेशनवरती. हो तपास जोमात चालू आहे. हो 8 दिवसात सर या केसचा निकाल लावतो. हो जैन सर काय म्हणतो तुम्ही मग? अशी सर कशाला त्या पोरीच्या नादी लागतं? टाकून दिलेली पोरगी ती ज्याच्या संग बघा त्या संग लपड आहे तिचं. जाधव काय झालं तपासाचं? तपासाला गेलतो मी गावात. मुलीच्या घरी कोणच नव्हतं. तिची आई नव्हती वडील नव्हते. मुलीचं नाव आहे चकोली. ते गावात ना असं कळालं मला की ते मुलीचे बऱ्याच जणांबरोबर लपडे होते. पहिलं लपडे होते. तर जाधव त्या मुलीचे ज्यांच्या सोबत लपडे होते त्या सगळ्यांना उचला लागला का मला? येस सर. तर तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये येऊन कळवा की त्या कोणते मुलं होते. चालते त्यात काही माझे मित्र होते आणि काही ओळखीचे पण होते. तसं काय तुम्ही घाबरू नका. पोलीस स्टेशन मध्ये या.
तुझ्या हा असं वाटतं दिवसभर तुझ्या मांडीवर झोपून राहा. का हो लय भारी वाटते माहिती आहे का? खरं बरं उठा बरं नंतर लय उशीर होतो मग. गप ग शांत बस. हा शांत बस काय शांत बस नंतर आतेबाईन त्याला ओरडत राहतं काम पण पडलं तशीच सगळी. तुम्हाला काय तुम्ही फक्त गावात हिंडाया फिराया तेवढंच करा सगळं काम मला करावं लागत. अयो इथं झोपलंय भाडको बायकोच्या मांडीवर. सूर्या करू लागतो तुला काम बस का. तुम्ही काय पण असंच म्हणतात काय मग काय मग पळून जातात गावात. सूर्या सूर्या इकडे अरे इकडे ना पटक्यान. कशाला आलं तू अरे उठ ना पटक्यान. इकडे कशाला आला. अरे इकडे सांगतो ना तुला चल पटक्यान. अरे ना पटक्यान. अरे ना बाबा पटक्यान. माणूस आहे रे. ते जाऊ दे तुला सांगतो इकडे काय झालं घोटाळा झाला मोठा. घोटाळा काय घोटाळा गड्या. यार काय झालं सांग तरी ना. हरलंय मोठा घोटाळा झालाय. काय तुला म्हणलो तर अशा लपड्यात पडू नको. अरे झालं तरी काय बाबा सांग ना. आता कसं सांगू तुला ती चकुली नाही का तिला ओसात मारून टाकलंय कोणतरी. खरंच म्हणतो काय अक्षा. अरे तिथं पोलीस तियन असं एवढा मोठा दगड त्याला रक्त लागलेलं. मला तर वाटतंय ना तिच्या डोक्यात दगड घातला कोणतरी. खरंच म्हणायला लागला अक्षा. अरे मी माझ्या डोळ्याने बघितलंय. तो काय खरं नाही सूर्या आता. चल आपण जाऊ. नको नको ऐक ना माझं चल ना. तिथं पोलीस आहेत केस भानगडी होती. तू काय कर गाव सोडून जाय भाऊ. तो पाय पडतो सूर्या तू गाव सोड जाय रे भाऊ तू. बघत आपल्याला लपड्यात पडलो रे. पूजा वहिनी ना ऐकलं वाटतं. पूजा पूजा ऐक ना पूजा. वहिनी पूजा ऐक ना. पूजा ऐक पूजा ऐक ना ऐक ना. अगं तुझ्या शपथ मी काय केलं नाही ऐक जा. खोटं शब्द घ्यायचं तुम्ही सडा खोटं बोला ते सगळं खोटं. चकुलीला सुद्धा तुम्हीच माझं नाही बाई ऐक ना तुझ्या शपथ ऐक पूजा मी नाही काय केलं ऐक जा मला सोडून जा पूजा. सोडून जाऊ नका ऐक. काहीच नाही सोडा तुमचं काहीच नाही. आताच प्रेमाने बोलत होते इतकंच खोटं बोलायचं तुम्ही. अगं शपथ तुझ्या शपथ नाही ना काय केलं. तिला मारून टाकलं. सोडा सोडा बरं नाही तर मी जेऊ देईन. पूजा पूजा काय पूजा अगं काहीच केलं नाही का तुझी शपथ पूजा ऐक ना मी काहीच केलं नाही. सोडा मला तर खोटं बोलायचं तुम्ही सोडा. पूजा तुझ्या पाया बोलतो मी काहीच केलं. पूजा 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 तुला म्हणलो का पडू नको लपड्या. हा झाली काशी आता. अग लक्ष्मी बस कर की का आता गवत घ्यायचं लय झालं 2 पेंड्या झाल्या ते. नाही घेते की थोडस किती थोडं बस कर घेते हो थोडस. बसतो कडे मग मी आता. होय हो काय ग ती उसात मारून टाकलेलं पोरीचं काय झालं कोणाची होती कळलं का काय. अरे ती होय अगदी शंकरराव नाहीत का ग त्यांची पोरगी होती ग. शंकर ती छकुली. हो 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 अयो नाही पण ती पोरगीच बरोबर नव्हती. तुम्हाला लय बारक्या खाना खुना माहित असतात ग बायांना पण. हा बरं होय. हा बोल की मग आता कसं होती काय आता राडा चालणार कोर्ट कचेरी पोलीस बारा पानगडी काय करायचे आपलं. आपला आपला परपंच बघा नसत्या गोष्टी लय का होता पण ते करता तुम्ही. चल बरं दगड करा टाइम झालाय आता. चल उठ 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 बाज चल चला लय काम आहे ग. उठ 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 लवकर उठ कर गोळा तू. टाका असं अगं तसं शिकली गडे देऊ का डोक्यावर उतरून तुझ्या. द्या की हा
द्या. घे बाबा हे बघ मला म्हणायचं कारभार येईन घ्या तुम्ही ते. बसला का डोक्यावर नीट हा हा बस. चौकात चल बघ हो उन्हाळ्यात आणखीन मला आता म्हातारपणी पंचायत नाही हो. चल येळा फिळा घेतो मी घ्या. चला आता मस्त पैकी 10 फिर काढू हा आणि जेवाय जरा चमचमीत कर ना आज लागा काय लागा काय करू भाजी? अगं जरा तारा तडका हाणून कर काहीतरी बर लय दिवस झाले काय जेवण चांगले चमचमीत बर बर बर. बुधवार आहे आज जरा का पंकजराव काय चाललं आपल्या श्रीमंतवाडीत आपला सरपंच पुरी घेऊन पळून गेला उसात पुरी मारून टाकली तुम्ही कल्पना दिली नाही मला या गोष्टीची काय चाललंय काय नेमकं गावात नाही तसं काय नाही साहेब सरपंच चांगला होता आपल्या विरोधकाने घात केला त्याला होय हो साहेब चांगला होता बरं आता झालंय ते होऊ द्या आता हे सगळं गाव कारभार चालवायला आपल्याला माणूस पाहिजे आहे का कोण तुमच्या बघण्यात होय साहेब आपल्याकडं एक देव माणूस आहे काका जिरमाळे आपण त्यांच्यावर जिम्मेदारी टाकू होय द्यायची का जिम्मेदारी हो साहेब काय अडचण नाही चांगला माणूस आहे 1 नंबर मग काय करा उद्या त्यांना बोलून घ्या आणि आपण त्यांच्यावर जिम्मेदारी टाकून देऊ हो साहेब चालतंय हो लागा तुम्ही आता कामाला या ते कालचं बघितलं का तुम्हाला कालचा विषय सांगितलं हो सर काय केलं त्याचं काय बघितलंय आपण करू आपण ते. काय अडचण आली तर मला सांगा आणि मला फोन लावून द्या मी बोलतो त्यांच्याशी हो सर निश्चित निश्चित ठीक आहे मॅडम हो मॅडम मॅडम उठा की 2 घास खाऊन घ्या उठा की उठा बरं 2 घास खाऊन घ्या बरे वाटेल जरा म्हणजे घ्या आणि टेन्शन काय घेऊ नका त्यांना सांगितलंय मी ते येतील आणि सोडवतील तुम्हाला तुमच्या घरी हां घेताल ना खाऊन पण होय मॅडम तुम्हाला माझी साडी लयच भारी दिसते बघा घ्या बरं 2 घास पटकन खाऊन घ्या मी जरा थोडंसं काम आहे ते करून येते हां पण खाऊन घ्या तसंच राहू नका हां आंघोळ काय करायला तिथं उसात छकुलीचा मर्डर झालाय काय म्हणतो? जिच्या जिच्या सोबत लपड होता का तिथं त्या पोरांना पोलीस सोडकायला चल लवकर काय म्हणतो? चल चल लवकर चल झालं म्हाताऱ्याला चळपोर करी वळवळ मग मग पुढं पुढं मग कशी धडपड
झालं म्हाताऱ्याला चळपोर करी वळवळ मग पुढं पुढं मग कशी वई धडपड गावात शेतात नदीत पांदीत करतेत फडफड मग उसातली भानगड मग उसातली भानगड मग उसातली अरे बोल की कोणी मारले साहेब तुमच्या पाया पडतो कुठली छकुली काही सुद्धा माहित नाही हो. मी फक्त एकदाच आडविल तर तिला तिने बी लय मारलं आम्ही नादच सोडून दिला तिचा काय माहित नाही कोणी मारलंय ती लय मारलंय होय साहेब ऊस दिसतात का सगळे अंगावर फुडेन बघ साहेब आम्ही काय विचारतोय तुला खरंच काय केलं ना साहेब आम्ही साहेब या एवढ्या नीच आवडीत ना यांना लाडी गुडीत तर सांगून समजायचंच नाही अख्खं गाव सांगतंय 100% छकुलीचा मर्डर ह्यांनीच केला असं नाही हो साहेब तुमच्या पाया पडतो ए बडवे आवाज बंद कर चाळक येस सर घ्या आतमध्ये मॅडम हो मॅडम आता काय करा गाव आलंय जवळ तुमचं आता तर इथूनच तुम्ही जावा काय होईन मी जर गावात आलो का तो नसत्या उचापात्या काहीतरी बरं माझं ऐका की मॅडम तुम्ही आता काय करा व्यवस्थित घरी जावा बरं का काय टेन्शन घेऊ नका रडू नका बरं आणि तिकडे तुमच्या नवऱ्याचं बी कळलं समजा मला व्यवस्थित की तुम्हाला मी सांगा ना आणि आईबापाला तुमच्या समज सांगा काय काय घडलं इथे हां तुम्ही रडू नका बरं आता हां अवघड गोष्टी बरं का रडू नका तुम्ही येऊ का मग मी आता हां चालतं लक्ष्मीला सांगितलं होतं यूज तर एवढं बुसकाट फिसकाट भरून टाक लयच बाईक काम सुपार तिच्या मायला तिथं बुसकाटाच्या आडायच होय लक्ष्मी झालंच नाही का ग बुसकाट बरं आहे तुझं नाही की जनावर पाणी पाजली बरं 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 पाजली ना जनावर पाणी पाजली का लय बाबा ती एक टेन्शन आहे जनावर आता काही माझं बरं झालं बरं ती जाऊ द्या काय झालं तुम्ही ती सरपंच बाईला घालवाय गेलता ना हो घालवली का नीट व्यवस्थित तुझ्या घरी पोचून आलो बघ तिला समजू निवांत झालो ती टेन्शनच मिटलं बाबा होय हो ते सरपंच बाईचा नवरा खरंच पळून गेला का काय साऱ्या गावात तर कालवा चाललाय तुम्हाला काय वाटतं गेला असेल का ठेवक लक्ष्मी आता आम्ही बरं का एका शाळेत लहानाचं मोठं झालो शाळेत असताना सरपंच पर चाबरा चाटळ होता बघ बाई पण त्या बिचारीचं किती वाटोळ झालं होय ना ती मेला गेला कुठं तोंड काळ करून आता तिच्या मागावर कोण आहे ती बी कळाना पण होय मेले गाड्यांची जातच लय बेकार काय बोलायला लागली का तू गावात संग किडी बी रगडती काय का तू तुम्हाला काय झालं एवढं झोंबायला अरे बोचकट मग एकटीच मग तू गावात शेतात नदीत पांदीत करतेत फडफड या तुम्ही घरी मग बघते संध्याकाळी कसं असते ते मग उसातली भानगड मग उसातली भानगड मग उसातली भानगड मग उसातली भानगड मग उसातली भानगड
कोण आहे कोण आहे? अरे आद्या मीच आहे सच्या. वडापाव वडापाव आणि पाणी घे बरं खाऊन पटकन. सच्या मला काय खाऊ वाटत नाही रे. अरे होईल रे ठीक. अरे तसं असतं का? तू खाऊन घे, उपाशी राहू नको. मी आहे तुझ्या सोबत. पोलीस हुडकायला लागलेत म्हणतो. पोलीस लय हुडकायल्यात गावात. एवढा बोबाटा झालाय, एवढं वातावरण पेटलंय गावात म्हणतो. वाट लावली राव. अरे त्या पोरीनं तुझीच नाही सगळ्या पोराची वाट लावली. जेवढी जेवढी उसात घेऊन जात होती तेवढी. अरे सगळी हुडकायला लागल्यात. तूच माझा मित्र. अरे हाय मित्र, तू काय कर, खाऊन घे बरे पटकन. आता मी काय करतो माहिती का, मला झालाय उशीर, मला कोण बघन वाटत. मी जातो घरी, हातराय पांघरायचं घेऊन येतो, तुला देतो. 4-5 दिवस उठाच राहतो. लवकर ये तू जाऊन. हो तुला कोणी बघून ये बर का. लवकर ये. तू हे खाऊन घे बरं पटकन. मी जातो, मला व्हायला उशीर. खाऊन घे, उपाशी राहू नको. काळजी करू नको, मी आहे तुझ्या सोबत. जाऊ कर सच्चा. लवकर ये बर का. लवकर ये. तुझ्याशिवाय कोणी नाही बघ मला दोस्त. अवघड झालंय बाबा, काय करावं का. नाही वाटत त्याच्या आईला. गावातली पोरं बिघडली काय. येत आहे ते माझ्याच उसात शिरतय, येत आहे ते माझ्याच उसात शिरतय. हा आईला थांब्यांचा पिक्चरच करतो एखाद दिवशी. सचिन वडापाव तर आणल्यात, मिरच्या लई कमी आणल्यात, जाळल्यात. आणल्या दगडानेच ना हाणलं ना, आपलं बी नाव पांड्याच नाही. मी काय करतो, लाईन मी ना आलाय का बघतो, माझा मेळ लावून देतो म्हणला होता. खायला वेळ आली, उसात वडापाव खायला वेळची वेळ आली. करशील का कुठं नाही अडकवज्या. बाईकुला सांगितलं होतं मी, बुसकाटा आणून ठेवू ग कोट्यावर. काय ना आमच्याच मुळावर येते बुसकाटा आणायचं, कामं करायची. समजा यायला वैतागून गेलो आम्ही तर रे बाबा. हे कोण मारून फिरून टाकले काय लागा बुसकाटात. हा बाया 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 बळती जे यायला आमचंच बुसकाट सापडले. ह्याला का पिऊन पिऊन झोपलं एखादं. खरं नाही रे आपल्या नशिबाला ती जायला समज. नाही पिलेलंच आहे त्याची आईची जात हाणलं कोण आहे. पण ही तर सूर्य यायला का. अय सूर्या अरे उठके. काका तू काय झालं रडायला. काका 4 दिवस झाला का तुझ्या बसकटात झोपलोय मी. अरे कशामुळे पर बरं झालं ना का आला तू. अरे ते चुकलं नाही का माहित. हा अरे तुला कोणी काही ऊसात मारून टाकलं का. तो मारली फिरली काय लागा. नाही काका, कोणी काय की मारली मला काय माहित नाही. घातली माझच कोणी काय की नाव घेतलं आणि आता ते बायको मी मला सोडून गेली लागलंय. माझा मन चालू झालं. असं विचारून नको. आणि ती बाप कुठं आहे तुझा. घातली म्हातारी बी त्या महाबळेश्वरला म्हातारीला घेऊन गेलंय. तुमच्या दोघाच्या बी ना ते बाप बी तिच्या आईला तसलं दलिंद्री निघलं. तू बी लागा तसला दलिंद्रीच. ते बाप बी लागा समधी पांढरी झाली डोक्याची केस गळायला लागली पिकून. तरी लागा चाल जाय ना त्या बापाची तुझ्या सारखा बायकाच्याच नादी लागतो. तू बी तुझ्या आईला पुरीच्या नादी लागून लागला ना तुला घोडा आता उभाट्या. आता कशी कायची खंडात घालतो तू. नाही लागा माझी काय चुकी नाही. अरे काय चुकी नाही करतो थोबाडी घेऊन अजून एकच काम तुला देतो बघ तुला तुझ्या आईला तुझी. आता कोणी नेस करायचं ती. नाही तुला सांगतो त्या चोकलीचं माझं होतं बरं का. पण त्याचा जीव नाही का मी घेतला. शपथ सांगतो तुला. होतं बी म्हणतो जीव बी नाही घेतला म्हणतो ना. अरे काडीने खाल्ला काय बातकांनी खाल्ला काय. पण खाल्लास ना तू तिथं झक मारलीस ना तू. काका मला माफ कर, मला भूक लागली बरं काहीतरी काय. खा बुसकट तुझ्या आईला तुझ्या हाणला तुझ्या. मला माफ केला काका, माझी खरंच काय चुकी नाही. मला तुझी चूक नाही ना. नाही खरंच नाही ना काय. नाही तू खरं बोलतोस ना. देवा शपथ लागली. बरं चल मी आता काय करू कोट्यावर निघ तुला. कोट्यावर तू माझा दोस्त आहेस ना. पोलिस माग लागले रे बाबा. चल तुला कोट्यावर.
गावात चाललो. चल मी गावातच चाललोय, सोडतो तुला. नाही नाही जातो मी. अरे चल बस ना. तेवढाच पायाचा व्यायाम होईल सकाळी सकाळी. आणि ते कालचं सूर्या कुठं, ते बुरटा सूर्या? तर मला माहिती आहे का सूर्या कुठे? तो संग राहता ना. आता रोज असतं काही ते माझ्या संग. बरं चल, मला पण काम आहे. चल बस. जा तुम्ही जा. जाऊ का मग? येतो मागून. येऊ सगळं दिसतोय बारीक माकडावानी, पण लयच माझे याच्या अंगात. भाऊ थांब रे थोडं, तू किती पण उड्या मार, पण ना तो बहिणीला उसातच नेत असतो मी. उसात थांब तू. सर हा तुझा आहे बघा. तो गावातल्या मुलांकडून असं कळालंय की सगळी लपडी या तुझाच व्हायची. हो सर, ही गोष्ट 100% खरी. जास्त लपडे ह्या तुझाच होते. तर छकुलीचा बी मर्डर ह्या तुझा झाला सर. त्याच्या आईला सगळ्या गावातली तर पोरं माझ्याच उसात आई घालतात पुरीला घेऊन. आता राहिली सायली पोलिस सुद्धा आली. लाजा फिजा नाहीत का काय, कशी आई घालते ती काय माहिती. आईला ह्यांचं बघतोच जरा, थांब जरा. माझा ऊस काय हे आहे काय? चालक. येस सर. एक काम करा, तुम्ही आपली टीम घ्या, ऊसाचा शोधबीत करा, काय भेटतंय का बघा आणि मला कळवा. येस सर. समजलं का? हो. काय इकडं कोण आहे ऋतू? मालक काय मी ऊसाचा? मालक आहे का? हो मग. अयो, मी काय केलं साहेब? हे माझा ऊस आहे सगळा. तुम्हाला 7 बार दाखवू का? ए आवाज करू नको, खरं सांग. चकुली इथंच येत होती का? हो, तिला गावातली पोरं ह्याच ऊसात आणत होती माझ्या. मी बी 2-4 वेळेस नेली ऊसात. अयो, मी आता काय केलंय? मी काय केलं आता? खरं सांग, चकुलीचा मर्डर कोण केलाय? अयो ती नाही बाबा मला माहित. मी फक्त तिला 2दा नेली ऊसात. तो असं ऐकणार नाही तर चालक. सर घ्यायला आतमध्ये. बघायला माझा ऊस बघायला असतो मी. यंदा काही म्हणा, आंब्याचा पैसा जोरात होणार आपल्याला यंदा. तो की आवला कशी झुपली मायला परत पसरल्यानंतर पसरलं ही जायला ही डोक्याला ताप झाला नुसतं. ए सुरज्या आला का? 24 तास झोपतोच कारण आलाय का? उठ. आयला काका बरं झालं रे आलो तर. काय करू नाही येऊन तुला आता आणलंय की. तुम्हाला भाकरी आणायच्या ना आमच्या घरात तिच्या मायला लागल्या भांडण समधी आता. अरे काय झालं? अरे बायकाचं लय अवघड असतं. बायको म्हणाले 4 दिवस झाले डबा कुणाचा नेत्यात, डबा कुणाचा नेत्यात. टेन्शन आहे बाबा मला सध्या. पर दोस्ता फक्त दोस्तामुळे करायच्या गोष्टी. असं दे बाबा, माझा आता ताप होऊ दे बाबा. मग आता काय पर काय आता जेवतो काय लगी तू? ह्याला तुझ्या आता एक देव कर कांचुलीत तुला. काय झालं? 4 दिवस झाला आंघोळ केलीच का ना आलाय का? तरी टायल मी आता बोर चालू केलाय. चौकी तर उसाला पाणी मस्त पैकी चोळून मोडून आंघोळ करायची बाबा. 4 दिवस झाले ना आंघोळ नाही केली तर ह्याचा भाडे इथं मला का वास यायला लागला. उठात आणि पट म्हणून आंघोळ फेंगोळ कर आणि पुन्हा आंघोळ फेंगोळ केली की जेवायचं मस्त पैकी. आणि गावात फिवात तिकडे यायचं नाही. काय रे? गावात समजा राडा झाला, लई वाट लागली एका एकाची. काय वातावरण लई पेटले? वातावरण म्हणजे काय नाही, नुसतं उगा जाळण धूर संकटच आहे. ती बसले म्हणून आले कोण पोलीस असलं तर हाणायला लागले पोरांना. नुसतं डोंगण्यावरच रट देते बघ ती. त्याच्यामुळं अजिबात गावात येऊ नको बरं का? तुला समजा इथं मी पोच करतो आणि मला जरा थोडं काम आहे. मी तालुक्याला चाललोय, आमदार साहेबांनी बोलले मला. तर तू इथंच थांबायचं, मरायचं इथंच बागातच. हो हा येऊ का मग मी? हो जा जा. मी थोडं आधी खातो नंतर आंघोळ करू. बरं बरं कर, तुझ्या मनाला वाटतं तसं कर. झालं म्हाताऱ्याला चळपोर करी वळवळ, मग पुढं पुढं मग कशी वई धडपड. गावात शेतात नदीत पांदीत करतेत फडफड. मग उसातली भानगड, मग उसातली भानगड, मग उसातली भानगड, मग उसातली भानगड, मग उसातली भानगड.
वाटलंच तरी इथंच आई घालणार आईला जाऊ बघा होता तू कुठं ना कुठं झोपलेलं असते आज तर कुठं आंब्यावरच झोपले गोट्या काय ऋषे अरे इथं काय करायला लागला काय ना बाबा काजलची वाट बघत बसलेलो तसंच झोपी गेलो मला वाटलंच तरी तिचीच वाट बघत बसला आजची मला कामच काय आहे दुसरं अरे पण ती गेली ना राजभाऊ सगळं कुठं अरे कामाला गेली ती चिचा गोळा करायला तसं म्हण की इथं माझं काहीच खाली पडायला लागलेलं समजा अरे ती काळी जागेवरच ठेव मी काय सांगतोय ते ऐक तू गेल्या वर्षी राजभाऊकडे चिचा बाडवाय गेलता ना हो गेलतो मग काय कर ह्या वर्षी बी जा तू चिचा बाडवायच्या काजल खालून गोळा करील अरे मग तिथं तुमच्या दोघाचं डांग डांग मत्ता डांग डांग तोच महागा कामच केलं बघ भाऊ आपलं असं काहीतरी केलं माझं मन खुश होतं रे बाबा तुझ्यासाठी काय बी मग काय करू आता सच्च्या मागच्या कामाला लई अडचणी लागली तुम्ही लक्ष दिलं तर बरं होतं नमस्कार या पंकजराव मला फोन लावून द्या बोलतो मी त्यांच्याशी हो सर राम राम सर राम 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 या राम राम सर राम 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 श्रीमंतवाडीचे काका जिरमाळे अरे वा काका साहेब आहेत काय बर बर बरंच नाव ऐकलं तुमचं बसा 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 कस काय गरिबीची आठवण काढली हो पंकजराव तुम्ही सांगितलं नाही काका साहेबाला नाही का मी काय सांगितलं नाही आता सांगा तुम्ही काका साहेब तुम्हाला तर माहिती आहे आपला सरपंच निघून गेला हो गावात काय काय भानगडी व्हायला लागली झालाय राडा साहेब जरा आता राडा झाला आता राडा आपल्याला व्यवस्थित करावा लागेल हो करावं लागतं मग कोणतरी माणूस आला ते द्यावं लागेल आता 100% गाव कारभार करायला हो तर आमची अशी इच्छा आहे ही गाव कारभार तुम्ही चालवा म्हणून तुम्हाला इथं बोलवलं राजकारणाचं नाव काढ नका शेतकरी मनुष्य साहेब मी रोज काबाड कष्ट करणार राहणार आणि काय जमायचे मला राजकारणात तर नगकडे ती काकासाहेब आमची सर्वांची इच्छा आहे आम्हीच तुमचं नाव सुचवलं साहेबांना साहेबांची पण इच्छा आहे गावकऱ्यांची पण इच्छा आहे तुम्ही सरपंच व्हावाची नाही नाही साहेब उग मला नकागडी नसत्या उग बांधगडी तुम्ही शिरूर काकासाहेब कशाला घाबरताय तुम्ही मी 100% तुमच्या पाठीशी आहे माझी इच्छा आहे की तुम्ही गावकार हातात घ्यावा आणि गावकऱ्यांची पण इच्छा आहे की तुम्ही सरपंच व्हावं हो का आमदार साहेब आता तुमच्या काय शब्दाच्या पुढे मला काय जाता येत नाही तर आता तुम्ही म्हणता ती पुरे दिशा करू तुम्ही पंकजराव चला घ्या बरं जाहीर करून टाकू सत्कार करून टाका काकासाहेबाचा बरोबर काकासाहेब काय काळजी करू नका येत्या 2-3 दिवसात मी येतो गावाकडे आपण सगळे नियोजन लावून टाकू चालते चालते साहेब चालते आमदार साहेब एक गोष्ट बोलू का तुम्हाला काका बोला की काका लहान तोंडी मोठा घास घेतो पण साहेब तुमचा जर आशीर्वाद पाठीमागा असला तर श्रीमंतवाडीचं नंदनवनच करून टाकतो बघा मी तुमच्या पाठीशी काकासाहेब कधी पण आहे सदैव तुमच्या पाठीशी चालते चालते साहेब येऊ का हो चालते येऊ का सर चाल या काय रे सोर जे आहे गेल्या तो दिवस आणलेला का माझ्यावर बेकारला का ऊसात मेला का घरी जाऊन कोणा दाढी करीत नाही आणि तुझी दाढी करायला मला ऊसात यावं लागले अवघडे वाईट दिवस वाईट असं ते भावा कसं आहे येत असतात दिवस जरा लपडी कमी करीत जा रे त्यामुळे दिवस आले ती उगाच नाही देत कोणावर कसले दिवस श्याम्या ग बस बघ आधीच मी लय टेन्शनमध्ये आहे उगा ते इशे काढू नको तुझं सांग बंगी लावून इकडे ही चालू 20 रुपये एक्स्ट्रा घे ना 20 देतो बाबा देतो म्हणजे द्यावाच लागते नंतर पाटील सूरज पाटील अयो वा वा म्हणजे तिकडं आख्या लोकांच्या यायला बंगी लावून इथं चकाचक होत आहे होय कुणा शिकवलंय असले तुला अरे श्यामे इथं आहे बाहेर तू सगळीकडे यावं लागते गिराक करायला आहे सगळीकडे यावं लागतंय गाव सोडून ह्याच्या ऊसात बाजरा आला होय तुम्ही काय बघा तू माझ्याकडे
तू काय लय मोठा तुर्रम का नाही वय तू गप आहे घाल बर का नाही तर तोंडच फोडून बघ तुझा. अरे तो पाठीला काय करतो तू काय तुर्रम का नाही वय तिकडे चकुलीचा मर्डर करून पोरं गटवून द्यायला लावलं पोलिसाला. अरे माझ्याकडे बी 2दा पोलीस आलते. मग मी काय करू? तिसऱ्यांदा जर पोलीस आले ना बाबा तर बंगीत लावणार आहे मी तुला. चल जा रजा काय जाय तू काय तुर्रम काय माझी मोठाला ही केलाय वय पुरस्कार चला सत्यानाश झालो का आमचं गिराक पळून. अरे काय पळून लावलं तुला तरी अक्कल आहे कर कसलं तर 80 अरे 2 रुपयासाठी उसात भाजरा येतो कर तू. मित्र होता तो माझा. अरे मित्रांनी काय केलं तुला माहिती का? अरे खून केलाय त्याने खून. साहेबाला फोन लावून सांगतो ठेव सुद्धा त्याच्यात काय करण्या. चल 100 रुपये काढ. 100 रुपये दे. चल 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 100 रुपये. झालं म्हाताऱ्याला चळपोर करी वळवळ. मी जिवंत आहे ना. तू काय झालं एवढं आहे तुला? आय घाल्या तू काय आला रे इथं बोकंडी बसायला आला का? तुला सांगितलं होतं ना गाव सोडून जायचं. तू लगेच निघ इथून. तू आहे बरोबर मला पोलिस उचलते. निघ तू. आयला भावा तुझा किती जीव आहे रे माझ्यावर. माझ्यासाठी रडायला लागला. आयला गप 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 आहे गप. आलं केला का मी? सूर्य मला जगायची इच्छा नाही आता. ए इकडे बघ असं तोंड हानी काय बघ असं बोलायला लागलं रे. आलोय म्हणलं ना मी आता. काय झालं सांग बरं. देवाने आई बाप तर दिलेच नाही चांगले पण मित्र पण नाही चांगला दिला. दिला तर दिला तो सारखा दलिंदर दिला. आयला भावा गब्बर गप माझ्यासाठी रडू नको गब्बर. आय घाल्या अरे तुझ्यासाठी कोण रडत आहे? त्या शिवानीचं लग्न झालंय आज. त्या शिवानीसाठी रडायला लागला. अरे शिवानीवर लय प्रेम होत रे मा. त्याच्यासाठी जीव तुटतो रे सूर्या. उठ चल. अरे काय करू मी येऊन? शिवानीचं लग्न झालं. यायला एका पुरीसाठी रडायला लागला. काय नालायक माणूस आहे रे. एवढा मोठा मित्र आहे. चल बरं उठ 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 दुसरं करू आपण लग्न. चल बरं माझी बायको गेली सोडून. शिवानी लग्न झालं. असू दे असू दे. अयो बाकी झोप नाही चांगली झालेली ते पहा ना. आता ह्याला लक्ष द्यावं लागेल. शेतकऱ्याचा फकड्या मी शेतकऱ्याचा फकड्या. काय ऐ नालायक सुरक्षा. तुला तीनदा सांगितलं ना हिंडू नको म्हणून बोंबलत. हा त्या पोलिसाकडून चांगलं ढोपार शिकून काढलं ना तुझं. त्याविषयी कळायच नाही तुला. त्याविषयी आकलच यायची नाही बाडकाव तुला. काका तुला तर माहित आहे ना माझ्या माग किती लपडे आहेत ती. एक सध्या तोंडातून शब्द काढ नको बघ तू. नाही का बुक्की तर तुझं दात तोडीन बघ आता मी. आयला काका तुला तर माहित आहे त्याला आई बाप असू सुद्धा नसल्यासारखं आहे. तर माझा काळजाचा तुकडा आहे रे. याला भेटायला गेलो तुला काय. मग बसव आता बोखांड इथं आणून माझ्या. आहे का? आयला देवासारखा माणूस आहे म्हणून आलो ना का तुझ्याकडे. असं म्हणूनच आम्हाला उभाट्या गोड ती पण काठवटी. कायला का पटत आहे तुम्हाला? काका नाही देणार त्रास तुम्हाला. चल रे सूर्या. ए गाबड्यांनो पुढे निघाला तिकडे वर थोबाड करून. अक्षय तुझ्या थोबाडावर कार 12 वाजले तर ह्याची नालायक जात. काका हा जसा आम्हाला पुरी पाय घोडा लागला का हा तसा ह्या पकड्यानं पुरी पाय घोडा लावून घेतलाय. तुमच्या आईच्या पिपाने वाजवला तुमच्या. अरे घरी हाय कर दाना खायला तुम्हाला. आणि तुम्हाला काय आला पुरी ताण बायाचा ना तुमच्या काका मार नकोय. चुकलं आमचं. हा
काका हा हो का आतापर्यंत काय आम्ही भानगडी केल्यात का खरंच मनापासून माफी मागतो फक्त ह्या भानगडीतून एकदा आम्हाला काढ आयला ह्याच्या शपथ पुन्हा कसलीच भानगड करीत नाही पण अरे ह्या भानगडीतून सोडतो तुम्हाला रे पण तुझ्या केसाला बी दाखवा लागणार नाही कारण मी ह्या गावचा सरपंच झालोय मग खरंच म्हणतो काय काका अरे ही तर आनंदाची बातमी तुला सांगाय आलतो पण तुझ्या आईचं ढोपर तू कुठं आई घातली होती काय माहिती आयला काका आता पार्टी द्यावं लागते काहीतरी जेवणाचा बेत करावा लागतंय बघ देऊ ना काय त्याला सुरजा काकाला अशी जनजणीत मटणाची भाजी करायला लाव ना पिसाळ्याला आवला काय करा जरा गबस मटण आणि बिटन जी काय जी देईन ती खाऊ आपलं गप काका काय नाही आपलं जे असेल ती चटणी भाकर आपण चाललंय बघायला सुरजा अरे मटन तर मटन करी वळवळ मग पुढं पुढं मग कशी वई धडपड गावात शेतात नदीत पांदीत करतेत फडफड मग उसातली भानगड 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 का थांबवली गाडी सोने ऐक ना काय जसं जसं गाव जवळ येईल ना तस तसं माझ्या मनातली भीती वाढत चालली बघ अहो तुम्ही काळजीच करू नका माझ्या घरचे लय चांगले आहेत अगं होय तुझ्या घरचे चांगले आहेत पण आपण पळून जाऊन लग्न केलंय ग सोने किती जरी काय केलं तरी घरच्याच्या मनात राग असतो ग हा त्यामुळे प्लीज एवढ्या दिवस माझा आहे आपण नंतर जाऊ कधी बर तुम्ही म्हणतात तसं नंतर चालायचं माघारी मग हा काय ग वर ये ना ए भवानी तू जरा डोक्यावर फिकावर पडलीस का ग इथं एवढे मोठे 2 घोडे झोपलेत आणि काय आहे ग तुझं झोपलेत ना ते मग अगं उगं दिवसभर काम केलंय तू झोपून मला झोपू दे बरं उगं तुला माणसं आली असले जोर येतो का ग तुझी आता झोप बरं तू उगलय टकोर खाऊ नको तू एक तर तू झाली गरम आणि मला बी गरम करायला लागली झोप ना आता गपचिप आता तुम्ही तर आता जवळच या मग दाखवते अगं जरा समजून घे ग ही नसती का 2 घोडे तुला दाखवला असता माझा हाबाडा काय ते जे वैताग वाडी नुसती जीवाला काय यायला ह्या पोरांनी समजून वाट लावली माझ्या गंभीर बिले दुखायला लागली रे बाबा आज तर हिच्याकडे नाही का गेलो मी झोपायला हे आवलात पुन्हा मला झटकाच हाणून द्यायची नाही मला माहिती ही खोड आणि हे जे आयला गाबडी बी आज मुळावर आले तिथंच काहीतरी टकोरं चालवावं लागते आपल्याला मी जर तिच्याकडे गेलो आणि गप म्हणून गाबडी उठली तर समजा नाही का राडाच होऊन बसायचा आईला एक पंचायत नाही रे बाबा काहीतरी करावं लागतंय आज या देहाला त्याशिवाय सुख नाही भेटायचं अरे ह्याच्यात समजा सुख आहे आका का 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 पण आता काय करू ह्या दुवाकाला कसं बाहेर काढू मी
आलं माझ्या लक्षात बाबा. ऐ अक्षय सुरच्या ऐ अरे उठा 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 ऐ उठकी झोप दे. काय अरे काम आहे आपलं अर्जंट मला आता आठवलं रे. उठा बरं तुम्ही. ऐ सुरच्या उठ उठ ले काम अर्जंट आहे. आता कोणतं काम चला तुम्हाला सांगतो बाई. चला उठा उठा बाहेर उठा 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 सगळे करू ना. अरे उठाला का अरे काय तुम्हाला चल उठ उठ का लय झोपेची वाट लावली. झोप लागली ते आता काय. चला बरं चल लवकर सुरजा तुला अक्षय चल हळूच पडता बसायचं. कसली झोप लागली होती रे. मित्रांनो सुरजा मला माफ करा रे. असा फटका हाणून येतो उभे घ्यायला का समजून. अरे सुरजा एखाद्याच्या पोटावर माराव रे पण नाही बोलत मी. तू गिरा समजून हा येतो रे. सुरजा काका घोड्याचा मूत प्यायला दिसतोय आज. अरे एक दिवस दम निघा ना त्याला. अयो ढिंगाणा झाला वाटतं चालू. जाऊ दे बाबा आपल्याहूनच घे आपल्याला कुठं दम नाही. मला झोप आली सुरजा. सुरजा आपल्या कधी येते रे रात्री अशा. आपल्या रात्री आता अशाच चालल्यात उशाला आवळू आवळू. झोपले खाटाचा आवाज यायला झोप. अयो पलंग मोडला वाटतं. खाली डेंजर आहे. पाय शाळा केली बुक आपल्याला बाहेर काढलं. धिंगाणा चालू केला भाऊ. मला वाटते आता पाठच होती काय कोण आपल्याला बाहेरच झोपा लागून. येत नाही आता पाच बरं बाहेर घोड्याचं मत प्याला. पलंग मोडला भाऊ सूर्य. मग उसातली भानगड मग उसातली भानगड मग उसातली भानगड मग उसातली भानगड मग उसातली भानगड. खाली कुणी मध्येच झटतो नाकात वार शिरल्यागत सुसाट सुटतो.